राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर अखेर निकाल आलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं निकाल दिला आणि एकनाथ शिंदे सरकारला सत्तेवर राहण्यात काहीही अडथळा नसल्याचं स्पष्ट झालं। पण त्याच वेळी कोर्टाने राज्यपालांच्या निर्णयांवर ताशेरे ओढल्यात आणि सोबतच भरत गोगावलेंचं प्रतोदपदही बेकायदेशीर ठरवलंय। आजच्या सत्ता संघर्षाच्या निकालासंदर्भात वकिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। पाहूयात। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। हे अगदी केशवानंद भारतीसारखे लँडमार्क जजमेंट नाही आहे की ज्याला आता नुकतीच 50 वर्ष पूर्ण झाली। हे कॉन्स्टिट्यूशनल बेंच ऑब्व्हियसली आहे, सरन्यायाधीशच त्याला लीड करत होते आणि माझ्या हातामध्ये हे 141 पानाचं जे संपूर्ण जजमेंट आहे ते आम्ही आता डिसेक्ट करायला घेतलेलं आहे। त्याचं नीट विश्लेषण महाराष्ट्रासमोर असणं गरजेचं आहे। ही सगळी वकील मंडळी जी सकाळी पण आपल्याबरोबर होती, तर या 141 पानामध्ये ऑब्व्हियसली जो कन्क्लुजनचा पार्ट आहे तो सन्माननीय न्यायाधीशांनी वाचून दाखवला। इन द व्ह्यू ऑफ द डिस्कशन अबाव द फॉलोइंग आर आवर कन्क्लुजन्स, असं न्यायाधीश म्हणतायत। द करेक्टनेस ऑफ द डिसिजन इन नवाब रेबिया सुप्रा इज रेफर्ड टू अ लार्जर बेंच ऑफ 7 जजेस। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे प्रकरण आहे जे अरुणाचल प्रदेश संदर्भातलं होतं आणि तिथे सभापतीचे अधिकार हे जर सभापतीच्या विरोधामध्ये एखादा अविश्वासाचा ठराव आला असेल तर काय करावं या संदर्भातला होता। तर तिथे त्यांनी म्हटलं की हे आणखी मोठ्या कॉन्स्टिट्यूशनल बेंचकडे जाणं गरजेचं आहे। दिस कोर्ट कॅन नॉट ऑर्डिनरली adjudicate petitions for disqualification under the 10th scheduled. In the first instance, there are no extraordinary circumstances in the instant case that warrant the exercise of jurisdiction by this court to adjudicate disqualification petitions. The speaker must decide disqualification petitions within a reasonable period. So जोशी साहेब, मला सांगा, हे रिझनेबल पिरियड वरती आता खूप चर्चा होणार। नक्कीच सर, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने कोणताही टाइम फ्रेमवर्क दिलेला नाहीये, पण ह्या जजमेंट्समध्ये पूर्वीच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट्सचा बराचसा रेफरन्स आलेला आहे आणि त्या जजमेंट्सचा असं उल्लेख करणं आवश्यक आहे, कारण त्यांनी टाइम फ्रेमवर्क जरी दिलेला नसेल then it should have been decided within a reasonable period. There is no limit. कारण हे फार राहुल नार्वेकर असं म्हणाले की सदस्यांच्या संदर्भात ज्यांच्या अपात्रतेची कारवाई सुरू आहे त्यांना मी बोलवणार, त्यांचे पुरावे बघणार, त्यांच्या विरोधातल्या जर प्रोसिडिंग्स असतात तर त्या होतील आणि मग मी ठरवेन। सो असं काही नाही की 3 महिने वगैरे। नक्कीच हे रिझनेबल पिरियड जो काही स्पीकर आहेत ते त्यांच्या डेफिनेशननुसार तो रिझनेबल पिरियड ची व्याख्या ते लावणार आहेत आणि त्यांना जितका आवश्यक वेळ वाटेल तितकं ते नक्कीच घेणार आहे। तो किती असू शकतो तो, कोर्टाने रिझनेबल म्हटलं तरी तो किती असू शकतो तो। मला पुढचे मुद्दे घ्यायचे आणि मी सगळ्यांना सांगितलेलं आहे, शाह सर देखिए आगे की बात क्या है, एन MLA हैज द राइट टू पार्टिसिपेट इन द प्रोसीडिंग ऑफ द हाउस regardless of the pendency of any petitions for their disqualification. The validity of the proceedings of the house in the intriguing is not subject to the outcome of the disqualification petitions. म्हणजे वो पिटिशन तर चालूच राहणार आहे तुमच्या, बरोबर ना? येस, तर पिटिशन चालू असताना त्या लोकांना हाऊसच्या प्रोसिडिंगमध्ये सहभाग घेता येईल की नाही, म्हणजे हे नेमकं हेच त्यांना एक्सपेक्ट आहे का याच्यापेक्षा दुसरं काही? मला वाटतं वकील साहेब, लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी ह्या वेगवेगळ्या नाही आहेत असं सांगते कोर्ट आता। परंतु इलेक्शन कमिशनचा निर्णय रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनं लागू होणार का, आता परत एकदा ते त्यांच्या प्रतोदची नेमणूक करणार आहेत असं सांगितलं। त्यांनी सांगितलं आज। तर हे मला असं वाटतं आणखीन लार्जर बेंचचा निकाल आल्यानंतर याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील। कदाचित टाईम बाउंड सुद्धा लार्जर बेंच करू शकतं की इतक्या कालावधीमध्ये, कारण याला खूप वेळ लागला तर त्या निर्णयाला फारसं महत्त्व असणार नाही आणि शिंदे सरकारला माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हणजे प्रोटेक्शन दिलंय असं साधारणपणे कन्क्लुजन याच्यातून। जोशी साहेब, तुमचा एक मुद्दा मगाशी होता, द डिसिजन ऑफ द स्पीकर ॲज कम्युनिकेटेड बाय द डेप्युटी सेक्रेटरी टू महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली dated 3rd July 2022 is contrary to law. The speaker shall recognize the whip and the leader who are duly authorized by the Shiva Sena political party with the reference to the provisions of the party constitution. After conducting an inquiry in this regard and in keeping with the principles discussed in this judgment, म्हणजे पॉलिटिकल पार्टी कोणाची व्हीप बद्दल कसा निर्णय घ्यावा याचा तर निकाल लावून टाकला कोर्टाने। हो नक्कीच सर, ह्याच्यामध्ये भरत गोगावले सरांची जे काही प्रतोद म्हणून जी काही नेमणूक करण्यात आलेली होती ती इलिगल सुप्रीम कोर्टाने ठरवलेली आहे। पण 10th शेड्यूलचं ज्यावेळेस आपण अवलोकन करतो तर इट इज द डॉमिन ऑफ स्पीकर
to find out that who has an authorized persons appointed or elected through political party to has a right to issue directions. आणि इथे स्पीकरकडे ज्यावेळेस हे मॅटर वर्ग होईल तर त्यावेळेस स्पीकर हॅज टू डिसाइड दॅट की वेदर द सुनील प्रभू वॉज लिगली अपॉइंटेड बाय देअर पॉलिटिकल पार्टी. ॲज ऑफ नाव अकॉर्डिंग टू दिस जजमेंट काय दिसतं? सर हे नार्वेकर सरांसमोर ज्यावेळेस प्रकरण चालेल माझ्या अभ्यासानुसार नार्वेकर सर हॅज टू डिसाइड दॅट की वेदर द सुनील प्रभू वॉज लिगली ऑथोराइज और इलेक्टेड बाय देअर पॉलिटिकल पार्टी टू इश्यू सच टाईप ऑफ डायरेक्शन्स. त्यांना व्हीप काढण्याचा अधिकार होता किंवा नाही हे स्पीकर डिसाइड करणार. कोर्ट असं म्हणतं आहे की तुम्ही जो स्टँड घेतलेला होता की आमची एक वेगळी पॉलिटिकल पार्टी ही वेगळी आहे, लेजिस्लेचर पार्टी वेगळी आणि पॉलिटिकल पार्टी वेगळी आहे, तर कोर्ट असं काही म्हणत नाही. द डिसिजन ऑफ स्पीकर ॲज कम्युनिकेटेड बाय द डेप्युटी सेक्रेटरी टू महाराष्ट्र ते झालं. द स्पीकर अँड द ECI are empowered to currently adjudicate on the petitions before them under the 10th schedule and the under paragraph 15 of the symbol order respectively. म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणताय की लेजिस्लेचर पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी वेगळी आहे पण ते ठरवायचा अधिकार मात्र ECIचा आहे. आता ह्या जजमेंटमध्ये जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये काय झालेलं आहे की शिंदे गट म्हणतो का आम्ही शिवसेना आहे, आमचा गट वेगळा आहे म्हणून आम्ही पुतोद नेमला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शिवसेना जे आहे उद्धव ठाकरे त्यांचं असं म्हणणं होतं की आमचंच पक्ष आहे आणि आम्ही प्रतोद नेमला. तर याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे बहुमत असल्यामुळं आमचा प्रतोद नेमला आहे तो कायदेशीर आहे. पण सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये क्लिअर केलेलं आहे की जरी तुमची समजा हे आमदार तुमच्याकडे संख्या जास्त आहे म्हणून तुमची पार्टी म्हणजे तुम्हाला अधिकार आहे असं नाही. पॉलिटिकल पार्टी ही एकच आहे आणि प्रतोद हा फक्त एकदाच आणि जो पॉलिटिकल पार्टी आहे त्यांनाच नेमता येईल. एक मुद्दा आहे, तुम्ही अनेक इलेक्शन पिटिशन्स केल्यात म्हणून द इफेक्ट ऑफ द डिलेशन ऑफ पॅराग्राफ 3 ऑफ द 10th शेड्यूल इज दॅट द डिफेन्स ऑफ स्प्लिट is no longer available to members facing disqualification proceedings. The speaker would prima facie determine who the political party is for the purpose of adjudicating disqualification petitions under paragraph 2(1) of the 10th schedule, where two or more factions claim to be that political party. सर ह्या 10th शेड्यूलमधले जे काही पॅरा नंबर 3 जो काय ओमिट केलेला आहे त्याच्यानुसार हे जे काही 16 आमदार आहेत की ज्यांच्या विरुद्ध हे प्रकरण चालणार आहे त्यांना फार लिमिटेड स्कोप आहे. सर तो लिमिटेड स्कोप असा आहे की त्यांनी हे व्हॉलंटरी गिव्हन अप केलेलं नाही, हे त्यांना प्रूव्ह करावं लागेल. तुम्हाला असं म्हणायचं की त्यांना कुठेतरी जावंच लागेल? हो नक्कीच ना, कारण काय आहे की वन्स इट हॅज बीन हेल्ड दॅट की सुनील प्रभू वॉज अन ऑथोराइज पर्सन्स टू इश्यू सच टाईप ऑफ नोटीस किंवा डायरेक्शन्स, देन द बर्डन कास्टेड अपॉन दिस 16 आमदार टू शो दॅट की दे हॅव नॉट व्हॉलंटरी गिव्हन अप देअर मेंबरशिप. आणि दुसरी त्यांना जो काही ह्या सेक्शन पॅरा नंबर 3 जो काही ओमिट केलेला आहे त्या ॲक्ट शेड्यूल 10 मधला त्याच्यानंतर त्यांना फक्त दुसरा डिफेन्स असा होता की मर्जरचा. पण ह्या जजमेंटचं ज्यावेळेस आपण अवलोकन करतो तर त्या ह्याच्यामधून असं कुठं दिसून येत नाही की त्यांनी मर्जरचा डिफेन्स आणलेला आहे म्हणून. त्यांचा फक्त एकच डिफेन्स आहे की मूळ शिवसेना ही आमचीच आहे. आता फक्त सब्जेक्ट मॅटर जो काही इन्व्हॉल्व आहे ह्या लिटिगेशनमधला हा फार थोडक्यात आहे किंवा छोटा आहे की व्हॉलंटरी गिव्हन अप झालेला आहे किंवा नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की सुनील प्रभू यांनी जो काही डायरेक्शन्स किंवा व्हीप काढलेले आहेत हे त्यांना काढण्याचा अधिकार होता किंवा नाही. दुसरीकडे कोर्ट असं म्हणते की ECIच्या पॉवर आम्हाला मान्य आहे. नक्कीच ना, कारण ECIची जी काही नेमणूक आहे किंवा अपॉइंटमेंट आहे कॉन्स्टिट्यूशननुसार आहे आणि त्यांचे पॉवर्स जे आहेत हे सेपरेशन ऑफ पॉवर खाली त्यांचे इंडिपेंडंट पॉवर्स आहेत. त्यांच्या पॉवर्समध्ये एक्स्ट्रॉर्डिनरी ज्युरिस्डिक्शनचे जे काही सुप्रीम कोर्टाला जे अधिकार कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये ते हस्तक्षेप करू शकत नाही. त्याच्यानुसार देखील कॉन्स्टिट्यूशनच्या शेड्यूल 10 नुसार स्पीकरला जे काही पॉवर्स प्राप्त झालेले आहेत हे मेंबरशिपच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीत डिस्क्वालिफिकेशन इन्कर होतं किंवा नाही होत ह्याचे जे काही पॉवर्स आहेत ते डॉमिन ऑफ स्पीकर आहेत. तर ह्या मॅटरमध्ये देखील त्याचं विवेचन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे स्पीकरकडे पुन्हा एकदा प्रकरण गेलेलं आहे. जे आता उद्धव ठाकरे गटाकडे राहिलेले आमदार आहेत त्यांचं काय होणार? सर हा विषय मोठा होणार आहे. आणि दुसरी गोष्ट सर सगळ्यात पहिल्यापासून आपण बघितलेलं सर की जी नोटीस तत्कालीन उपसभापती साहेबांनी जी काही इश्यू केलेली होती ही नोटीस आव्हानित झालेली होती. उपसभापती साहेबांनी किंवा सभापती साहेबांनी ह्या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा निर्णय दिलेला नव्हता. नोटीस सुप्रीम कोर्टाने स्टे केलं होतं. नाही, सुप्रीम कोर्टाने त्या मॅटर हे जजमेंट आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्ट हॅज ऑब्झर्व्ड इन देअर जजमेंट की आम्ही त्या नोटीसला स्टे दिलेला नव्हता.
आम्ही तर आम्ही प्रोसिडिंग करू शकत होता करू शकत होता, पण त्यांनी फक्त म्हणणं दाखल करण्यासाठी त्यांना मुदत वाढवून दिलेली होती. नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे नाही असं कोर्टाचं आणि सुप्रीम कोर्टाने देखील ह्या जजमेंटमध्ये असं ऑब्झर्व केलं की ह्या ज्या काही घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या इतक्या तातडीने घडल्या गेल्या, इतक्या फास्ट झाल्या, त्याच्यामुळे ड्रॅमॅटिक हा शब्द वापरला कुठे आहे तो जरा बघा जजमेंटमध्ये ड्रॅमॅटिक हा शब्द वापरलाय. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची दखल सुप्रीम कोर्टाला घेणं भाग पडलं. पण सुप्रीम कोर्टाने ह्या जजमेंटमध्ये एक पॉझिटिव्हली अफर्मेशन हे दिलेलं आहे की जे प्रिव्हियस 5 बेंच जजमेंट्स जे होतं, एकच मिनिट, पेज नंबर 57 वरती एक वाक्य जरा आपल्या प्रेक्षकांना वाचून दाखवा. काय म्हणतं ड्रॅमॅटिक असं सुप्रीम कोर्ट का म्हणतं? येस, दीज इव्हेंट्स म्हणजे जो काही घटनाक्रम घडला, दीज इव्हेंट्स ब्रॉट अबाउट अ ड्रॅमॅटिक चेंज इन द पॉवर स्ट्रक्चर अँड द रिझन्स फॉर सच चेंज बिकेम द मेन चॅलेंज अँड मोर फंडामेंटल टू द प्रेझेंट प्रोसिडिंग्स. त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांचा राजीनामा जो आहे तो बिलकुल बेकायदेशीर आहे, पण गव्हर्नर बद्दल बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. गव्हर्नर बद्दल खूप म्हणलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर याच्या पूर्वीची जी कर्नाटक ची SR बोमईची केस आहे आणि आत्ता रिसेंटची मध्य प्रदेशमधली शिवराज सिंग चौहानची केस आहे, या दोन्ही केसेस त्यांनी याच्यात रेफर केल्या आहेत. आणि त्याच्यात तेच म्हणलेलं आहे पुन्हा की उद्धव ठाकरेंनी बहुमत गमावलं याच्याबद्दलची काही खातरजमा राज्यपालांनी न करता, त्यांना फ्लोअर टेस्टची हे न घेता, त्यांना बहुमत सिद्ध करा असं न सांगता त्यांचा राजीनामा ॲक्सेप्ट करून टाकला. राजीनामा दिल्यानंतर अर्थात ह्या तिन्ही प्रकरण असंच म्हणलेलं आहे की काही आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षांना कळवलं होतं की आम्ही यांचा राजीनामा हे काय म्हणतात सपोर्ट काढून घेत आहोत. शिवराज सिंग चौहानच्या प्रकरणात असंच म्हणलं होतं, SR बोमईच्या प्रकरणातही असंच म्हणलं होतं. पण हे सगळं ज्या कायदेशीर पद्धतीनं व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं, आणि दुसरं राज्यपालांचं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे की उद्धव ठाकरेंनी आमदारांचा किंवा विधिमंडळातला विश्वास गमावलेला आहे. आणि मग जर तसंच राज्यपालांचं मत झालं असतं एकूण सगळी परिस्थिती बघून, तर त्यांनी उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला सांगायला पाहिजे होतं. आणि मग बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची होती. तिथे कुठे हे अनकॉन्स्टिट्युशनल राज्यपाल वागलेत असं स्पेसिफिक शब्द आलेला आहे का ते आपल्याला बघायचं आहे. सर तुम्ही बघा शोधा, पण हे तुम्ही हे काहीतरी करून ठेवलंय सर. मी याच्यामध्ये एक पार्ट आहे माझ्याकडे जो चीफ मिनिस्टर अपॉइंटमेंटच्या बाबतीत आहे. त्याच्यामध्ये 164 आर्टिकल आहे 1B, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितले की जर हे डिस्क्वालिफाईड मेंबर जो आहे तर 164 प्रमाणे बघितला तर त्याला तुम्ही मिनिस्टर म्हणूनच अपॉइंट करू शकत नाही. ओके. हां, आणि जर असं झालं असेल तर त्याला जर बघायचं असेल तर त्याचा आरसा आहे हा 164 1B चा पार्ट. 161B चा पार्ट काय म्हणतो? तर ए मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ ए स्टेट ऑर आयदर हाऊस ऑफ द लेजिस्लेचर ऑफ ए स्टेट हॅव्हिंग लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बिलॉंगिंग टू एनी पॉलिटिकल पार्टी, हे मेन पार्ट हा आहे की हु इज डिस्क्वालिफाईड फॉर बिईंग ए मेंबर ऑफ दॅट हाऊस. बट ॲज ऑफ नाव देर इज नो डिस्क्वालिफिकेशन. हां, राईट नाव नो काही डिस्क्वालिफिकेशन झालेलं नाही. अपात्रतेचा निर्णय घ्यायचा तो सभापतीने घ्यावा. पण याच्यामध्ये एक तोही मुद्दा त्यांनी एक टाकला की जर ह्याच्यामध्ये लिहिलेला असेल तर हा एव्हिडंट फॅक्टर आहे की त्यांनी मिनिस्टरच व्हायला नको होतं. ओके. कोणी म्हणजे ज्यांच्या अपात्रतेबद्दलची कारवाई सुरू आहे. आणि हा फार महत्वाचा मुद्दा आहे. हां, आणि त्यांनी दिले त्याच्यामध्ये की ते कधीपर्यंत अपात्र असतील, जेव्हापर्यंत ते स्वतःचा खटला दाखल करणार नाही तेव्हापर्यंत, किंवा फायनल डिसिजन येईल तेव्हापर्यंत प्रोसिडिंग मध्ये भाग घेऊ शकतात, पण दे कॅनॉट बी अ मिनिस्टर. आणि हे सगळ्याचे सगळे मिनिस्टरच म्हणून आलेले आहेत. 141 पानाचा हा मुद्दा किती महत्वाचा. 134 नंबरच्या पानावरती कोर्टाने असं म्हटलं की दे कॅनॉट बी अ मिनिस्टर. येस. फाईन. पुढचा मुद्दा सर. पुढचा मुद्दा असा होता की एक जे आउटस्टेड MLAs आहेत जे बाहेर पडले होते, तर यांनी सुद्धा एक मुद्दा उचलला होता की जेव्हा आम्ही स्वतः रिझाईन केलेला आहे तर आम्ही तुमच्या स्पीकरच्या ताब्यातच नाही आहे आणि स्पीकर आम्हाला डिस्क्वालिफाईड आहे की क्वालिफाईड आहे ठरवणार नाही, कारण आम्ही स्वतःच रिझाईन दिलेला आहे. तर कोर्टाने सांगितलं असं नाही, जेव्हा तुम्ही बाहेर पडले तेव्हा ते स्पीकर आहेत तर त्यांना ते पॉवर्स होते की ते तुम्हाला ठरवू शकतात. स्पीकर मग आता पुन्हा पहिले स्पीकर झिरवळ जुने स्पीकर, आताचे नव्हे. दे कॅन इश्यू अ नोटीस टू यू. येस, दे कॅन डिसाईड युअर मॅटर. उद्धव ठाकरेंनी जो राजीनामा दिला तो ह्याच्यातला माइलस्टोन ठरला असं मला वाटतं. आणि दुसरा एक तुम्ही मगाशी विचारलं होतं की राज्यपालांनी जो दिलेला डिसिजन अनकॉन्स्टिट्युशनल आहे का, असं कुठं दिसतंय का? तर आर्टिकल 163 मध्ये राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा सल्ला घ्यायला पाहिजे. तर कोश्यारी यांनी कुठलाही सल्ला घेतला नाही आणि अधिवेशन बोलावलं. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं हा जो आदेश आहे याच्यामध्ये ओके तो 163 मधला 127 पानात तुझाच हा मुद्दा पुढे आपण घेऊन जाऊ. काय म्हटलं 27 मध्ये 181 पॅरामध्ये म्हणलेलं आहे द पॉवर ऑफ द गव्हर्नर टू ऍक्ट विदाउट द एड अँड ॲडवाइस ऑफ काउन्सिल्स ऑफ मिनिस्टर इज अन एक्स्ट्रॉर्डनरी नेचर. द एक्झरसाइज सच पॉवर्स हॅज रेमिफिकेशन
और पार्लियामेंट्री डेमोक्रेसी. तो तेच मुद्दा कन्फ्युज. तर मला काय म्हणायचंय की सुप्रीम कोर्टानं त्याला क्रिटिसाइज केलं, पण मला वाटतं ते जर अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं असतं तर हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने चांगलं झालं असतं. कारण जर अधिवेशनच निघालेली ऑर्डरच इलिगल असती तर पूर्ण पुढचा ठरलेली जी पूर्ण झालेला हे आहे शपथविधी म्हणा किंवा नंतरचा अध्यक्षाची ही, तर हे पूर्ण अनकॉन्स्टिट्युशनल ठरलं असतं आणि पूर्णपणे परत मग वेगळा आपण काहीतरी. हा माझ्या तरुण मित्रांनी जो मांडलेला मुद्दा ना तो इतका महत्त्वाचा आहे की जर राज्यपालांची कृती ही बेकायदेशीर होती, राज्यपालांनी जर तुम्हाला अधिवेशन जे बोलवलं विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यासाठीचं ते जर बेकायदेशीर होतं तर मग पुढची सगळी प्रोसिडिंग ही बेकायदेशीर होते. वाटतं आणखी जे कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट आहेत ते याबद्दल बोलतील. सर, ह्याच्यामध्ये जो काही व्हीप काढण्याचा जो काही अधिकार आहे ह्याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने ह्या शेड्यूल 10चं इंटरप्रिटेशन केलेलं आहे आणि ह्या इंटरप्रिटेशननुसार जे व्हीप काढण्याचे अधिकार जे काही गोगावलेंना होते आणि जे काही ग्रुप लिडरचे सबस्टिट्यूट जे केलेलं होतं अजय चौधरी साहेबांना शिंदे साहेबांच्या ठिकाणी, हे रेकग्नाईज केलेलं आहे आणि ॲक्सेप्ट केलेलं आहे सुप्रीम कोर्टने. हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. ह्या ज्यावेळेस स्पीकरसमोर हे मॅटर ज्यावेळेस चालू होईल तर त्यावेळेस हा सगळ्यात महत्त्वाचा. नॉन पार्टिजन वागली तर हां, ॲब्सोल्युटली येस, इम्पार्शली अँड नॉन बायसली, येस ॲब्सोल्यूट. तर त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सोडवलेला आहे आणि स्पीकर समोरचा विषय हा फार लिमिटेड ॲस्पेक्टनी ठेवलेला आहे. थांबूया आपण इथे. अतिशय महत्त्वाचं कन्क्लुजन त्यांनी केलं. मला माहिती आहे की हे पुरेसं नाही आहे. 2-3 गोष्टीचा तर निकाल आज लागला. एक म्हणजे गव्हर्नरचं जे वर्तन होतं ते बेकायदेशीर होतं कोर्टाने म्हटलं. लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी असा काही वेगळा भेदाभेद करता येणार नाही. तरीसुद्धा ECIचे जे काही अधिकार आहेत ते त्यांनी मान्य केले. सेपरेशन ऑफ पॉवरबद्दल सुप्रीम कोर्टाने म्हटलं की याबद्दलचा जो काही निवाडा करायचा तो आता सभापती करतील. आता काही जणांना असं वाटेल की या 141 पानाचं विश्लेषण केल्यानंतर सुद्धा काही नैतिक मुद्दा राहतो का? ऑब्व्हियसली राहतो की जे सरकार इतक्या बेकायदेशीर गोष्टीवरती सत्तेवरती आलं आहे असं ज्यांना वाटतं त्यानंतर मग नैतिकतेच्या मुद्द्यावरती सरकारनी राजीनामा द्यावा का असं काही जण म्हणतील. अलीकडे मात्र असा कुठेही प्रेसिडेंट नाही आहे आणि याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही. सो थांबूया आपण इथे. आपला प्रयत्न हाच आहे की हे जे काही घडतं आहे महाराष्ट्रात त्यातली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट इथपासून ते दिल्लीपर्यंत सगळी तुमच्यासमोर मांडायची. यू कॅन फॉर्म युअर ओन ओपिनियन. सो थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.